डॉक्टर भरत नाईक, डॉक्टर प्रवीण चंद्रशिवे, संजय पाटील, महेश कराडकर सर आणि प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्यावरील प्रेमापोटी उपस्थित असणारे आपण सर्वजण, मधु कांबळे सर आहेत माझे मार्गदर्शक मुंबईतले, शिपूरकर सर आहेत, TS पाटील सर आहेत, असे अनेक तिगळे सर आहेत, बनसोडे सर आहेत, अनेक मान्यवर चेहरे समोर दिसत आहेत. तर या सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण या निमित्तानं आपला उल्लेख करतो, आपल्याला नमस्कार करतो. या समारंभाला उपस्थित राहत असताना आणि त्यात सुद्धा हे प्रास्ताविक करत असताना मला मनापासून आनंद होतोय. ही संधी मला दिल्याबद्दल संयोजन समितीला मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद देतो. मित्रांनो, प्रास्ताविक करत असताना काही व्यक्तिगत आठवणी माझ्या मनात येत आहेत. प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या वाटचालीचा मी माझ्या लहानपणापासूनचा साक्षीदार आहे. काहींना माहिती असेल, कित्येकांना माहितीही नसेल की सांगली ही माझी जन्मभूमी आहे. माझा जन्म, माझं सुरुवातीचं शिक्षण हे इथल्याच KCC प्राथमिक शाळेमध्ये झालं. धम्माचे ज्येष्ठ अभ्यासक, हिंदी भाषा कोविद एदा कांबळे गुरुजी हे माझे आजोबा, आणि त्यांचं घर हे धम्माचे भिक्षू, धम्मविचारवंत आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचं हक्काचं चर्चा करण्याचं एक ठिकाण होतं. आणि त्यामध्ये प्राध्यापक कांबळे सर, माझे वडील, यांचंही अतिशय चांगलं मैत्रीचं नातं होतं. आणि त्यामुळे सांगलीतलं या माझ्या घरी या लोकांच्या चर्चा ऐकण्याचं, कदाचित त्यावेळी मला काही फार कळण्याचं कारण नव्हतं, पहिली दुसरी तिसरीच्या वर्गात असताना, पण काहीतरी महत्त्वाचं गंभीर चर्चा, आमच्याशी जी चर्चा त्यांची व्हायची त्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीचं चर्चा चिंतन त्या ठिकाणी चालायचे हे समजायचं. आणि मग आजोबांच्या मांडीवर बसून, कधी शेजारी बसून हे कानावरती पडलं गेलं आणि त्यामुळं ते ऐकत राहावं अशी एक भावना होती. आणि 80च्या दशकातला तो कालखंड हा प्राध्यापक गौतमीपुत्र सरांच्या आयुष्यामधला सुद्धा ऐन उमेदीचा असा तो कालखंड होता. एक झंझावात आणि उत्साहानं फसफसलेला हे व्यक्तिमत्व तेव्हाही ते प्रेरणादायी होतच. आणि आज सुद्धा या 75चा हा एक आकडा आहे, त्यामध्ये सुद्धा तो तेवढाच प्रेरक आहे. त्यांचं साधं राहणीमान असेल, त्यांची प्रकृती, शरीरयष्टी, बोलण्यातला हसीवपणा हे इतक्या वर्षामध्ये अजिबातच बदललेलं नाही आहे. उलट काळानं आणि चळवळीप्रती त्यांच्या असलेल्या निष्ठेनं त्यांना ती अधिकच प्रभावशीलता त्यांच्या व्यक्तिमत्वाला प्रदान केलेली आहे. आंबेडकरी मूल्यांप्रती असणारी त्यांची निष्ठा ही मला त्यांच्या विचार आणि कार्याकडे सातत्यानं आकर्षित करणारी बाब ठरलेली आहे. त्यांच्या विचारातली स्पष्टता, संयत आणि तरीसुद्धा आग्रही, आक्रमक अशी थेट राजाभाऊ ढाले यांच्याशी नातं जोडणारी प्रभावी मांडणी हे मला त्यांच्या एकूण आंबेडकरी चळवळीतील प्रभावशाली यशाचं इंगित वाटतं. सरांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य मला जे वाटतं ते म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वातलं व्यापक अपील आहे, ती व्यापकता आहे आणि प्रचंड सकारात्मकता. तत्वज्ञानाचा आणि आंबेडकरी मूल्यांचा पाया लाभलेला असल्यानं त्यांचे विचार आणि कार्य हे केवळ आंबेडकरी समाजापर्यंत सीमित नसून सर्वच समाज घटकांच्या हिताचा विचार करणारे आहेत. त्यांचं बोलणं, लिहिणं यामध्ये शोषक व्यवस्था आणि तिला खतपाणी घालणारी शोषण मूल्य, सनातनत्व यांच्याविषयीची चीड जरूर आहे, पण त्याच वेळी मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेचा आग्रह धरताना समग्र समाज घटकांच्या मधल्या चांगुलपणाला ते सतत आवाहन करत राहतात. त्यांचा विद्रोह हा नकाराचा नाही तर सर्वसमावेशक स्वीकाराचा आहे. म्हणूनच तो खऱ्या अर्थानं बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचार कार्याशी नातं सांगत राहतो. रॅशनॅलिझम आणि सेक्युलरिझम यांच्या पायावर समताग्रही समाजाची मूल्यात्मक निर्मिती व्हावी, मांडणी व्हावी, यासाठी केवळ राजकीय अथवा सामाजिकच नाही तर सांस्कृतिक अभिसरण सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीनं प्राध्यापक गौतमीपुत्र सरांनी आपली चळवळ ही सोशो कल्चरल डेव्हलपमेंटच्या दिशेने केंद्रित केलेली आपल्याला दिसते. यातून आपल्या मूल्य व्यवस्थेशी अधिक प्रत्येकारितेनं जोडलं जाता येऊ शकतं हे त्यांनी सेक्युलर मुवमेंट आणि सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवून दिलं आहे. मित्रांनो, संविधानाच्याच मूल्यांचा वापर करून, संविधानाचाच वापर करून
स्तरित समाज निर्मितीचे अश्लाघ्य प्रयत्न होत असतानाच्या कालखंडामध्ये मला वाटतं गौतमीपुत्र कांबळे सरांचं हे जे योगदान आहे हे समाजाला जोडून ठेवणार आहे आणि ते संविधानाशी अधिक जवळून नातं सांगणार आहे. सरांविषयी बोलण्यासारखं असं खूप आहे, मात्र वेळेचं भान सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ते लक्षात घेऊन या सन्मान सोहळ्यातील पहिल्या सत्रात माननीय कुलगुरू सरांच्या हस्ते होत असलेल्या ग्रंथ प्रकाशनाविषयी मी थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. यामध्ये डॉक्टर अविनाश सप्रे सर आणि बनसोडे सर हे विस्तारानं बोलणार आहेतच, पण थोडं प्रास्ताविकपर या संदर्भात आणि परिचयपर बोलणं मला अगत्याचं वाटतं. आज आपण प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्या सन्मान सोहळ्याच्या अनुषंगानं संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक या दोन महत्त्वाच्या ग्रंथांचं प्रकाशन करतो आहोत. महत्त्वाचं हे अशासाठी आहे की हे दोन्ही ग्रंथांचं स्वरूप हे अनादर टू बुक्स असं नाही आहे किंवा गौतमीपुत्र सरांचं केवळ गौरवीकरण करणं असाही या ग्रंथांचा हेतू नाही. त्या पलीकडं एका मोठ्या व्यापक उदात्त अशा सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून या ग्रंथांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यातील संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी हे साधारण 180 पृष्ठांचं पुस्तक आहे. यामध्ये प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांची प्रदीर्घ अशी मॅरेथॉन मुलाखत आहे. फुले आंबेडकरी चळवळीतील एका सच्च्या कार्यकर्त्याची ही मुलाखत फार द्रष्टेपणातून आणि धोरणीपणातून घेण्यात आलेली आहे. केवळ गौतमीपुत्र सरांच्या कार्याचंच नव्हे तर समग्र चळवळीचंच या निमित्तानं तत्वज्ञानात्मक डॉक्युमेंटेशन करण्याचा हा एक फार महत्त्वाचा प्रयत्न आहे. आजचा काळ हा माणसांचं वास्तव कार्य आणि स्मृतींच्या विस्मरणाचा तर आभासी आणि फेक स्मृतींच्या निर्मितीचा आहे. त्यामुळं माणसं आणि माणसांचं अस्तित्व यांना नकार देणारा नाकारणारा अशा स्वरूपाचा हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये अनेक हाडामासांची काम करून गेलेली माणसंही मीठ बनून राहतील की काय अशा पद्धतीचा सारा हा माहोल आहे. या पार्श्वभूमीवर या डॉक्युमेंटेशनचं महत्त्व आपण सगळ्यांनी लक्षात घेणं हे फार महत्त्वाचं आहे, आवश्यक आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये मधु कांबळे सर आणि भरत शेळके, कराडकर सर वगैरे या सर्वांच्या संकल्पनेतून सरांची साधारण 20 ते 1 तासांची मुलाखत मॅरेथॉन मुलाखत घेण्यात आली. त्यावेळेचा त्यांचा उत्साह अखंडपणाने ते 12-12, 14-14 तास बोलत होते. आम्हाला वाटायचं की यांना थांबवावं, पण तो ओघ इतका अप्रतिम होता की तो आमच्याकडनं आवरणं काही शक्य नव्हतं आणि त्या ओघातून हे सगळं ही मुलाखत साकार झाली. यामध्ये मग आम्ही काही सेगमेंट करून ही मुलाखत घेतलेली होती. यामध्ये मग कृतिशील विचारवंत साहित्यिक, परिव्राजक आणि जयंती यातली मूल्यात्मकता, कला क्रांती, चळवळ आणि वैयक्तिक आवड, चळवळ साहित्य आणि धम्मक्रांती, इतिहास, तत्वज्ञान आणि सौंदर्यशास्त्र अशा विविध पैलूंच्या अंगानं संजीव सोनपिंपरे, प्रभाकर कांबळे, बबन चहांदे, ॲडव्होकेट कविता, रक्षित सोनावणे, डॉक्टर प्रवीण चंदनशिवे, सतीश बनसोडे, प्राध्यापक भरत नाईक, मधु कांबळे, भरत शेळके, प्राध्यापक प्रशांत गायकवाड, प्राचार्य डॉक्टर अशोक बाबर, डॉक्टर विदा वासनकर, प्राध्यापक मोगलान श्रावस्ती, प्राध्यापक अविनाश सप्रे, डॉक्टर रणधीर शिंदे आणि प्राध्यापक राजन गवस या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी ती मुलाखत घेतलेली आहे. तुम्हाला ही नावं ऐकल्यानंतर लक्षात येईल की काय पद्धतीचा आवाका हा असेल. या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं हा एकटा माणूस नुसती उत्तरं देत नव्हतं, त्या पलीकडचं तत्वज्ञानही समजून सांगत होता आणि त्या दृष्टीनं ही मुलाखत फार महत्त्वाची आहे. आणि मग या मुलाखतीमध्ये स्वाभाविकपणे वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न आहेतच, पण ते केवळ सरांच्या वाटचालीचा मार्गवेध निश्चित करण्यासाठी आहेत. ही मुलाखत वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला निश्चितपणानं असं लक्षात येईल की त्यातली वैयक्तिकता मागं पडून गेल्या शतकभरातल्या नव्हे गेल्या 2500 वर्षांच्या चळवळीचं डॉक्युमेंटेशन आपल्यासमोर उभं टाकतं आणि भौतिक चळवळींच्या पलीकडे त्या चळवळींच्या तत्वज्ञानाशी ते आपल्याला जोडतं. खरं तर या मुलाखतीसाठी प्राध्यापक गौतमीपुत्र सरांप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, कारण ही मुलाखत देऊन त्यांनी आमच्यासह भावी पिढ्यांसाठी एक फार मोलाचं संचित निर्माण करून ठेवलं आहे आणि त्यासाठी संपादक मंडळाला सुद्धा मी धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी
या डॉक्युमेंटेशनसाठी अफाट परिश्रम घेतलेले आहेत. अफाट तुमच्या लक्षात येईल की 20 तासांच्या मुलाखतीचं शब्दांकन, लेखन आणि संपादन करणं ही सोपी गोष्ट नाही. ती सुद्धा एका ठराविक लिमिट पिरियडमध्ये अवघ्या मला वाटते 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये एवढं मोठं काम या संपादक मंडळाने केलेलं आहे आणि त्यांच्या परिश्रमाशिवाय ते ग्रंथरूप साकार झालं नसतं अशी माझी भावना आहे. आज प्रकाशित होणार दुसरं पुस्तक हे मानव मुक्तीचा पथदर्शक. हे सुद्धा फार अभिनव स्वरूपाचं आहे. सन्मान समितीनं ठरवलं असतं तर प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे यांच्याविषयी केवळ वैयक्तिक गौरव ग्रंथ ते आज या क्षणी अगदी सहजगतीनं निर्माण करू शकले असते. पण हा गौरव समारंभ प्राध्यापक गौतमीपुत्र सरांचा असल्यानं चळवळीचा समग्र वेध घेणारा एक संशोधन ग्रंथच त्यांनी वाचकांना सादर केलेला आहे. 276 पृष्ठांच्या या ग्रंथामध्ये 16 मान्यवर विचारवंत साहित्यिक संशोधकांचे लेख आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुप्रसिद्ध मुक्ती कोण पठे हे भाषण या संशोधन ग्रंथाचं दिग्दर्शन करतं आणि मग यामध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, शांताराम पंदेरे, डॉक्टर मच्छिंद्र सकटे, डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर सुनीता बोर्डे खडसे, बबन सहांदे, गंगाधर आहिरे, प्राध्यापक M.R. कांबळे, डॉक्टर हरीश भालेराव, मधु कांबळे, भरत शेळके, सतीश बनसोडे, प्रभाकर कांबळे, डॉक्टर प्रकाश बोगले आणि डॉक्टर गिरीश मोरे या मान्यवरांनी हे लेखन केलेलं आहे. यामध्ये गौतमीपुत्र सरांविषयी सुद्धा काही लेख आहेत. मात्र ते केवळ गौरवीकरण करणारे नसून त्यांचं संशोधनाच्या कसोट्यांवर यथोचित मूल्यमापन करणारे आणि चळवळीसह विविध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची चिकित्सा करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तकही केवळ सरांनाच नव्हे तर चळवळीच्या विविध पैलूंना जाणून घेऊ इच्छिणाऱ्या तमाम अभ्यासक संशोधकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. या संपादक मंडळाला सुद्धा मला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे. मित्रहो, या ठिकाणी माझ्या प्रस्तावनेच्या समारोपाकडे येत असताना एकच सांगतो की आजचा समारंभ हा आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. कारण कोणत्याही चळवळीमध्ये जेव्हा एखादा माणूस येतो तेव्हा त्याला सातत्यानं नेतेपद खुणावत असतं. केव्हा एकदा नेता होतो आणि उदो करणारे पाठीराखे निर्माण होतील याकडेच त्याचं लक्ष लागून राहिलेलं असतं. किंबहुना सारा खटाटोपा त्यासाठीच चाललेला असतो दिसतो. नेता होणं हे वाईट नाहीच, ते असायलाच पाहिजे. नेतृत्व करण्याची क्षमता कुणकुणी असलीच पाहिजे. पण नेतृत्व करत असताना आपलं कार्यकर्ते पण जपायला लोक विसरतात आणि त्यामुळंच मग त्यांचं नेतृत्व हे उणावतं. पण याची जाणीव त्यांना होत नाही. प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे या माणसानं मात्र फुले शाहू आंबेडकरी चळवळीतलं आपलं कार्यकर्ते पण सतत कायम राखून चळवळीला दिशा देण्याचं, तिचं चिंतन करण्याचं, तिचं तत्वज्ञान मांडण्याचं काम करत राहून चळवळीला सातत्यानं दिशा देण्याचं काम केलं आहे आणि त्यातून त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे, नेतेपण सिद्ध केलेलं आहे. राजा ढाले यांच्यानंतर त्यांच्या पथदर्शनानुसार चळवळीमध्ये प्राण फुंकत राहणारा हा एक फार मोठा माणूस आहे. त्यांनी ते मोठेपण कधीच मिरवलं नसलं तरी त्यांचं हे योगदान मला या निमित्तानं अधोरेखित करावंसं वाटतं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मला घेता आली याचा आनंद वाटतो. सरांना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा संवाद मानवमुक्तीच्या प्रवाहाशी आणि मानवमुक्तीचा पथदर्शक ही दोन्ही पुस्तकं आपण घ्यावीत, वाचावीत, समजून घ्यावीत, पुन्हा समजून घ्यावीत. कारण हे तत्वज्ञान आपल्याला पुढील पिढ्यांपर्यंत पोचवायचं आहे. हेच त्यांचं औचित्य, प्रयोजन आणि प्रस्तुतता आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. माननीय आलोक जत्राटकर सरांनी अत्यंत कमी वेळात अगदी बालपणापासून बघितलेले माननीय गौतमीपुत्र कांबळे सरांचं व्यक्तिमत्व आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि या अतिशय भयान काळामध्ये जी ही 2 पुस्तकं येत आहेत त्याबद्दलही सरांनी अतिशय सविस्तर अशी मांडणी केलेली आहे आणि या काळाचंही एक त्यांनी सूचन केलेलं आहे. ते ऐकताना मला असं वाटतं की कवी धुमिल जे म्हणतात ते मला आठवते. एक आदमी रोटी बेलता है, दूसरा आदमी रोटी खाता है, एक तीसरा आदमी भी है जो न रोटी बेलता है न रोटी खाता है, वो सिर्फ रोटी से खेलता है. मैं पूछता हूँ
मैं पूछता हूँ वो तीसरा आदमी कौन है, लेकिन मेरे देश की संसद मौन है, मेरे देश की संसद मौन है।